तर मंडळी, एक असा माणूस जो तब्बल 25 वर्षे पोलिसांपासून लपत राहिला, तो एका दिवसाच्या शेतात तर कधी माळरानावर, तरी पण पोलिसांना हुलकांमध्ये तब्बल 25 वर्ष आपला दबदबा कायम. तब्बल 12 खून करून सुद्धा त्या खुनाचे पुढे जाऊन पोवाडा आणि चित्रपटात रूपांतर झाले. तर मंडळी, तुम्हीही तुमच्या लहानपणी एक चित्रपट नक्की पाहिला असेल ज्याचं नाव होतं बापू बिरू वाटेगावकर. तर मंडळी, हा चित्रपट पाहून त्या चित्रपटात असणारे बापू, तळंगा शिंदे आणि बापूंनी कसा अन्यायाने अत्याचार करणाऱ्या गावगुंडांना जीवे मारले व कृष्णा व वारणेच्या परिसरातील लोकांना अन्यायाने अत्याचारापासून मुक्त केले. पेशाने पैलवान असणाऱ्या या माणसाची सुरुवातीच्या काळात एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे बापूंचं जीवन एका झटक्यात बदलून गेलं. कोणती होती ती गोष्ट आणि कोण होते बापू बिरू वाटेगावकर, तर जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नमस्कार मंडळी, मी उमेश आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल उमेश मैन. तर मंडळी, बापूंना लहानपणापासूनच शाळेत जायची आवड नसायची, त्यामुळे बापू कधी शाळेत गेलेच नाहीत. आई आणि वडिलांकडून भजन, कीर्तन, ओव्या शिकले आणि हेच त्यांच्या शिक्षणाचं एक साधन ठरलं. तर मंडळी, बापूंना लहानपणापासूनच पहिलवान होण्याची खूप आवड असायची. त्यावेळेस बापूंचा दिनक्रम असायचा, सकाळी उठायचं, आखाड्यात जाऊन 1-2 डाव मारायचे, खांद्यावर घोंगडी टाकायची व दिवसभर मेंढरा मागे फिरायचं, पोटभर खायचं आणि पैलवानकी करायची. तर मंडळी, सांगली जिल्ह्यातील बोरगाव हे बापूंचं गाव. कृष्णा नदीमुळे ह्या गावात बारमाह पाणी असायचं, त्यामुळे जिथवर नजर फिरल तिथवर ऊसच ऊस दिसायचा. त्यामुळे त्या काळात बोरगावला समृद्ध गाव म्हणून ओळखू लागले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोक कामासाठी बोरगावला येऊ लागले. त्यामुळे पैसा आणि सत्तेच्या जोरावर गोरगरीब लोकांवर मनमानी करण्यास सुरुवात झाली व यातूनच गावगुंडांच्या टोळ्या निर्माण होण्यास सुरुवात